हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त येशूच्या नावाने मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. I welcome you all in the name of Lord Jesus Christ. आठवड्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराने त्याच्या मंदिरामध्ये आणलेलं आहे He has brought us into this temple on the first day of the week की आम्ही त्याची उपासना आणि त्याची आराधना करावी, so that we should praise and worship Him. त्याला धन्यवाद द्यावा, We should give thanks to Him, त्याने केलेल्या सर्व अद्भुत गोष्टीची आम्ही आठवण करावी that we should recall all the good deeds He has done for us. आणि जे काही तो आमच्यासाठी करतो त्याची आम्ही रोजच आठवण करावी. We should recall every day what good things He has done for us. फक्त आठवड्याच्या पहिल्या दिवशीच नव्हे, Not only on the first day of the week, तर प्रत्येक दिवशी आम्ही त्याची आठवण करावी. but we should recall and remember it every day. यावेळेस आपण स्तोत्रसंहिता 84 Psalms 94, 84. एक 2-3 वचन वाचू आपण. स्तोत्रसंहिता 84. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. How lovely is your tabernacle, O Lord of hosts. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. My soul longs, yes, even faints for the courts of the Lord. आणि माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. My heart and my flesh cry out for the living God. पण या ठिकाणी पाहतो की हे कोहराचे जे पुत्र आहे त्यांनी लिहिलेलं स्तोत्र आहे. And this is a psalm written by the sons of Korah. आणि ते तरुण मुलं होते And these were young people. आणि त्यांना असं वाटायचं की आम्ही कधी परमेश्वराच्या मंदिरात जाऊ And they used to be eager to go into the temple of God. आणि कधी आम्ही जाऊन परमेश्वराची उपासना करू, आराधना करू. And eager to praise and worship God. आणि कारण की त्यांच्यावर परमेश्वराच्या मंदिराची उपासनेची जबाबदारी होती. Because they were imbibed with the responsibility of the temple of God. आणि मग त्यांना असं वाटायचं की मी कधी जाऊ And they felt, when will I go? आणि परमेश्वराची आम्ही उपासना करू, And how soon will I worship the Lord? परमेश्वराची आराधना करू. Praise the Lord. आणि म्हणून ते म्हणते की माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली आहे. And that's why they say, my soul longs, yes, even faints for the courts of the Lord. आणि या वचनातून आजच्या ज्या पिढी जी आहे, And today's generation, जी तरुण पिढी आहे, the young generation, त्यांना उत्तेजन मिळत आहे. and the young generation is being encouraged. कारण की ते कोहराचे पुत्र हे तरुण असे होते Because the sons of Korah were young, आणि त्यांच्याकडून आपण बोध घेतला पाहिजे and we should learn from them. की आजच्या सुद्धा तरुण पिढीने त्यांना असं वाटलं पाहिजे की कधी मी परमेश्वराच्या मंदिरात जाऊ Even the young generation of today should be eager to come into the temple of आणि God. आम्ही कधी परमेश्वराची उपासना करू, And how soon I can worship God, परमेश्वराची आराधना करू. to worship Him. माझा जीव व माझं देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. My heart and my flesh cry out for the living God. आणि मग ते असं म्हणत आहे की माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. And it says, my heart and my flesh cry आणि out for the living God. हर्षाने म्हणजे आनंदाच्या पुढची एक गोष्ट आहे. They are shouting with extreme joy. आणि त्याद्वारे ते म्हणतात की आम्ही परमेश्वराची उपासना आणि आराधना करू. And they say we should praise the Lord with extreme joy. आणि आम्ही पुढे पाहू या ठिकाणी Let's see further. 10वं वचन. Verse 10. तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाल होणे मला इष्ट वाटते. It says, for a day in your courts is better than 1,000. I would rather be a doorkeeper in the house of my God than dwell in the tents of wickedness. आणि खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस For a day in your courts हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे. is better than 1,000 days. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा Rather than dwelling in the tents of wickedness, माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. I would be a doorkeeper in the house of my God. या जगातल्या गोष्टीपेक्षा देवाच्या अंगणामध्ये राहणं सर्वात चांगली गोष्ट आहे. हालेलुया. To be in the courts of the God is better than doing the things of the world. आणि त्यांनी या ज्या गोष्टी लिहिलेल्या त्या ठिकाणी And all the things they have written here स्तोत्राच्या द्वारे through Psalms, हे सर्व आम्ही पाहतो की एक तरुण पिढी आणि आम्हा सर्वांना त्याच्यातून एक बोध मिळत आहे. and everybody learn from it, especially the young generation. ते लोक जगातल्या गोष्टीमध्ये जास्त नव्हते, They were not in the worldly things more. ते देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवत होते. They were involved in the presence of God more. आणि म्हणून ते कोराचे पुत्र हे आशीर्वादित होते. And that's why the sons of Korah were blessed.
देवाला धन्यवाद असो. Praise be to God. देवाच्या वचनातून आपण पाहूया. Let us see from the word of God. आजचा माझा जो विषय आहे Today's topic is प्रार्थना आहे it's prayer. आणि प्रार्थनेविषयी आम्ही पाहणार आहोत. And we are going to learn about prayer. आम्ही पाहतो की देवाच्या अनेक सेवकांनी प्रार्थना केलेली आहे And many servants of the God prayed, आणि देवाने ती प्रार्थना ऐकलेली आहे. and God heeded their prayers. त्या सर्व प्रार्थनेविषयी आपण पाहणार आहोत. We are going to learn about all those prayers. त्याच्यातले जे काही पॉईंट्स आहे आपण आपल्या वेळेच्या हिशोबाने आपण पाहणार आहोत. We are going to cover as many points as we can. हां, उत्पत्तीचं पुस्तक Genesis याचा 12वा अध्याय chapter 12. आणि त्याची 2-3 वचनं वाचूया. 1, 2, 3. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, तुझे मी कल्याण करीन, तुझे नाव मोठे करीन, तू कल्याणमूलक हो. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व मानव कल्याण पावतील. बस या ठिकाणी आम्ही पाहतो It says in Genesis 12, 1-3, Now the Lord had said to Abram, Get out of your country, from your family, and from your father's house, to a land that I will show you. I will make you a great nation. I will bless you and make your name great, and you shall be a blessing. I will bless those who bless you, and I will curse him who curses you, and you, all the families of the earth, shall be blessed. आणि या ठिकाणी पाहतो की देवाने या पृथ्वीवर एका व्यक्तीची निवड केलेली आहे. And God had chosen one person on this earth. आणि पाहतो की अब्राम हा जो आहे तो इराक देशातून येतो. And Abraham comes from Iraq त्याचं जे country. मूळ जे आहे ते इराकमधून आहे The root is from the country Iraq. आणि त्याच्यातून देवाने त्याची निवड केली होती. And God chose him from there. आणि ते लोक एक मूर्तीपूजक लोक होते. And they were idolaters. आणि अब्राम पाहतो की ज्यावेळेस देवाने त्याची निवड केली त्यावेळेस तो 75 वर्षाचा होता. And when God chose him, he was 75 years old. आणि तोपर्यंत त्यांनी त्या सर्व त्यांच्या विधी पद्धती सर्व पाळल्या होत्या. And he had followed all the statutes and laws of those things. आणि ज्या दिवशी देवाने त्याला बोललं And the day God called him, आणि देवाने असं सांगितलं त्याला and God told him, की परमेश्वराने अब्रामास सांगितलं की तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात तू जा. God said, Get out of your country, from your family, and from your father's house, to a land that I will show you. म्हणजे सगळं काय तू सोड हे, Means leave everything behind. म्हणजे त्याचे सर्व जे रूढी परंपरा त्याच्यातून त्यांना देवाने बाहेर काढलेले आहे. And God brought them out of all the traditions. हां, आणि मग देवाने म्हटलं की मी सांगल त्या ठिकाणी तू जा. God said, Go to the land that I will show you. आणि देवाने सांगितलं की मी दाखवीन त्या ठिकाणी तुझा. God said, Go to the land that I will show you. आणि देवाने ज्या ज्या ठिकाणी त्याला पाठवले आम्ही पाहतो की त्या ठिकाणी तो आशीर्वादी झालेला आहे. And wherever God told him to go, he was blessed in that every place. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. I will make you a great nation. आणि देवाने असं अभिवचन दिलं की मी तुझ्यापासून एक राष्ट्र निर्माण करील. And God blessed him that I will create a great nation through you. आम्ही पाहतो की आजचं जे इस्रायल आहे ते अब्रामाच्याच द्वारे निर्माण झालेले आहे. And Israel was created through Abraham. आम्ही पाहतो की अब्राम, इसाक आणि याकोब. Abraham, Isaac, and Jacob. आणि मग याकोबाचं जे नाव होतं ते बदलून देवाने इस्रायल ठेवलं. And God changed the name of Jacob to Israel. आणि ते इस्रायल एक देश निर्माण झाला. And Israel became a nation. आणि हे देवाने दिलेलं त्याला अभिवचन And this होतं. was a promise given by God. आणि तुझे मी कल्याण करील, And I will bless you. तुझे नाव आहे, तुझे नाव मोठे करील व तू कल्याणमूलक होशील. I will make your name great, and you shall be a blessing. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की कल्याणमूलक म्हणजे सर्व काही आशीर्वाद त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. It means all the blessings are contained in it. आणि तुझे जे अभिष्ट चिंतितील Whoever curses you, त्याचे मी अभिष्ट करील. him I will curse. म्हणजे तुला जो आशीर्वाद देईल त्याला मी आशीर्वाद देईल. Meaning, I will bless those who bless you. आणि पुढे म्हटलेलं आहे की तुझे जे अनिष्ट चिंतितील त्याचे मी अनिष्ट करील. And I will curse him who curses you. आणि जे तुला शाप देतील त्यांना मी शाप देईल असं बायबल सांगतं. It says, I will curse him who curses you. तुझ्याद्वारे
पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. And in you, all the families of the earth shall be blessed. आम्ही पाहतो की त्याद्वारे येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे And through that, Jesus Christ came into the आणि world. येशूच्या द्वारे आम्ही पाहतो की सर्व जे जगातले लोक आहे आशीर्वादी झालेले And आहे. all the people of the earth are blessed because of Jesus. आम्ही पाहतो की ज्यावेळेस अब्राम निघाला बाहेर When Abraham departed, आणि त्याच्याबरोबर लोट सुद्धा निघाला. and with him there was Lot. लोट सुद्धा त्याचा पुतण्या होता. And Lot was his nephew. आणि लोट आणि अब्राम हे दोघंही एक संगती चालत होते. And Lot and Abraham were walking together. संगती ते लोक आपलं कुटुंब घेऊन परमेश्वराच्या मागे चालले होते. And they were walking together. आणि ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला त्याच्या कुटुंबातून बाहेर बोलवलं त्यास पहिली गोष्ट त्यांनी काय केली तर परमेश्वराने जे सांगितलं होतं त्या सर्व गोष्टी केल्याच पण त्यांनी वेदी बांधली असं बायबल सांगतं. And when God called Abraham out, he left, but he also created an altar. आणि वेदी हे प्रार्थनेचं दर्शक आहे. An altar represents prayer. आणि त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये वेदी ठेवली. And he built an altar in his home. आम्ही पाहतो की पुढे आम्ही पाहतो की 13वा अध्याय आणि 1-2 वर्ष पाहूया. अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिसर देश सोडून कनानाच्या दक्षिण प्रांती गेला. तो कळप, रुपे व सोने याही करून संपन्न होता. मग मजला करीत करीत तो दक्षिण प्रांताकडून बेथेलपर्यंत गेला. बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला. त्याने प्रथम वेदी बांधिली होती. त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नामाने प्रार्थना केली. आमेन. It says in Genesis 13:1 onwards, then Abram went up from Egypt, he and his wife and all that he had, and Lot with him to the south. Abram was very rich in livestock, in silver and in gold. And he went on his journey from the south as far as Bethel, to the place where his tent had been at the beginning, between Bethel and Ai, to the place of the altar which he had made there at first. And there Abram called on the name of the Lord. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाने ज्यास त्याला मिसर देशातून बाहेर काढलं त्यावेळेस आम्ही पाहतो की तो धनसंपन्न झालेला त्या ठिकाणी दिसतो. When God brought him out of Egypt, he was wealthy. आणि त्याकडे सर्व काय होतं. And he had everything. रुपये, सोने आणि सर्व जे हे पशु वगैरे सर्व काय त्याच्याकडे होतं. He had all livestock and silver and gold. आणि त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली And they were so prosperous. आणि त्यांना एक संगती राहता येईना. They could not live together. आणि आम्ही पाहतो की 4थं वचन काय म्हटलं पहा. त्याने प्रथम वेदी बांधिली होती. त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नामाने प्रार्थना केली. पुन्हा त्यांनी काय केलेलं आहे. देवाने ज्यावेळेस त्याला धनसंपन्न केलेलं आहे पुन्हा देवाने जे काय आशीर्वाद त्याला दिले त्याबद्दल त्यांनी वेदी बांधलेली आहे. दुसऱ्यांदा आम्ही पाहतो की तिथं वेदी बांधलेली आहे. After he became prosperous, the first thing he did was again he built and he went to the place of the altar. आणि मग 5चं वचन म्हणतं. Verse 5 says, अब्रामाबरोबर लोट चालला होता. त्याची मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. पुढं त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना. त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. त्यांना आम्ही पाहतो की एवढी मालमत्ता वाढली होती की त्यांना एक संगती राहता येणार. the possessions were so great that they could not dwell together. आणि आम्ही पाहतो की देवाने ज्यावेळेस अब्रामाला बोलवलं When God called Abraham, त्यावेळेस त्याच्याजवळ काहीच नव्हतं. he had nothing with him. फक्त देवाचा जो शब्द होता Only the word of God. तेच त्याच्याजवळ होतं. He had only that. आणि मग तो घराच्या बाहेर पडला. And he departed. सर्व काही सोडलं. He left everything behind. आणि पाहतो की 12 वर्ष 13 वर्षामध्ये आल्यानंतर पाहतो की तो एक पूर्ण धनसंपन्न झालेला होता. And here in verse we see he has become prosperous. आणि त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी झाली होती. And they had so much prosperity. लोट आणि ते एकत्रित राहू शकत नव्हते. And Lot and Abraham could not dwell together. आणि त्या ठिकाणी पाहतो की त्यांची जे गडी होते किंवा त्यांच्या ते कामगार होते त्यांच्यामध्ये भांडणं होत होते. And the people with them, they started having conflicts amongst themselves. या 7व्या वर्षामध्ये काय म्हटले बाबा. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जियांची वस्ती होती. आमेन. It says, and there was strife between the herdsmen of Abraham's livestock and the herdsmen of Lot's livestock. The Canaanites and the Perizzites then dwelt in the land. आणि त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी झाली की त्यांच्याकडं ते गुराख्यांची त्यांची भांडणे होऊ लागली.
they were so prosperous that there was a strife amongst the herdsmen. आणि मग तेव्हा अब्रामाने एक निर्णय घेतला. And Abraham then took a decision. आणि अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, तुझ्यामध्ये माझ्यामध्ये माझी गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण की आपण भाऊबंद आहोत. And then Abraham said to Lot, please let there be no strife between you and me, and between my herdsmen and your herdsmen, for we are brethren. आणि आपल्यामध्ये वाद नसावा, भांडण नसावे म्हणून अब्रामाने एक निर्णय घेतला. And Abraham made a decision so that there be no strife between them. आणि तो निर्णय काय होता? And what was the decision? की लोटाला म्हटलं की तू विभक्त हो, He said to Lot, depart from here, तू माझ्यापासून वेगळा हो. you separate yourself from me. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, सर्व देश तुला मोकळा नाही काय, It तर says- मजपासून विभक्त हो. It says, is not the whole land before you? Please separate from me. आणि मग बायबल असं सांगतं Bible says की ते लोक विभक्त झाले. that they were separated. अब्राम काय म्हटलेलं आहे की सर्व देश तुला मोकळा नाही काय, मजपासून विभक्त हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईल. He said, is not the whole land before you? Please separate from me. If you take the left, then I will go to the right. तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईल. If you go to the right, then I will go to the left. आणि तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेची सर्व तळवीट पाहिली. तो तीत सर्वत्र महापूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. And Lot lifted his eyes and saw all the plain of Jordan, that it was well watered everywhere. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोरापर्यंतचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा व मिस्र देशासारखा होता. Before the Lord destroyed Sodom and Gomorrah, it was like the garden of the Lord, like the land of Egypt as you go towards Zoar. आणि ही यार्देनाची सर्व तळवट लोटाने पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते याप्रमाणे एकमेकापासून विभक्त झाले. And then Lot chose for himself all the plain of Jordan, and Lot journeyed east, and they separated from each other. आणि अब्राम कनान देशात राहिला व लोटाने यार्देन प्रांतातील नगरातून मुक्काम करीत करीत आपला डेरा सदोम नगरापाशी दिला. Abram dwelt in the land of Canaan, and Lot dwelt in the cities of the plain and pitched his tent even as far as Sodom. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की अब्रामाने लोटाला निर्णय घेण्यासाठी सांगितलेला आहे की तू स्वतः निवड. And Abram gave Lot a choice to select the land. आणि मग अब्रामाने काय निवडलेलं आहे? And what Abram chose? सर्व काही तिथं संपन्न आहे. Lot chose all the plains of Jordan where everything is ठिकाणी prosperous. हिरवळ आहे सर्व. It's all greenery. सगळं काय त्या ठिकाणी तयार आहे. It is all well watered. आणि तो म्हटला आता ही चांगली गोष्ट आहे की माझ्यासाठी मी तिथं जाऊन राहील. And he thought it is a good place for me to dwell in. पण अब्राम कनानात राहिला असं बायबल सांगतं. But Abram dwelt in Canaan. आणि पुढे आम्ही पाहतो पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे Further we see 16वा अध्याय chapter 16. बस त्यात 18 मध्ये जाऊ डायरेक्ट आपण. 18 नाहीये, 18 पहिल्या 18:1 ना. तो दुपारच्या उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोनराई त्याला दर्शन दिले. ॲमेन. आणि या ठिकाणी पाहतो की तो दुपारच्या उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोनराईत त्याला दर्शन दिले. It says in chapter 18:1, then the Lord appeared to him by the terebinth trees of Mamre as he was sitting in the tent door in the heat of the day. आणि या ठिकाणी पाहतो की परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी अब्रामाला भेटायला आलेले आहेत. And Lord himself appeared to Abram. आम्ही त्या ठिकाणी पाहतो की 2 देवदूत आणि स्वतः परमेश्वर त्या ठिकाणी होता. And there were 2 angels, and Lord himself was appeared to him. आणि दुसरं वचन असं म्हणतं, त्याने दृष्टीवर करून पाहिले की आपल्यासमोर 3 पुरुष उभे आहेत. त्यास पाहून त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यास नमन केले. तो त्यास म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये व तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको.
And it says, So he lifted his eyes and looked, and behold, 3 men were standing by him. And when he saw them, he ran from the tent door to meet them and bowed himself to the ground and said, My Lord, if I have now found favor in your sight, do not pass on by your servant. आणि या ठिकाणी पाहतो की त्या देवदूतांचं अब्रामाने स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की पुढं अब्रामाने काय केलेलं आहे ते त्यांच्यासाठी जेवणावळ केलेली आहे. आणि ते जेवत असताना आम्ही पाहतो की अब्राम त्या ठिकाणी झाडाखाली उभा राहिलेला आहे. आणि मग 9वं वचन काय म्हणतो वाचो आपण. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे? तो म्हणाला, ती पहा तंबूत आहे. And it says, Then they said to him, Where is Sarah, your wife? So he said, Here in the tent. आणि तोपर्यंत आम्ही पाहतो की ह्यांना पुत्र वगैरे नव्हते. And we know they had no child then. आणि इथून आम्ही पाहतो की त्यांना देवाने आशीर्वादित केलेलं आहे. Further we see God has blessed them. पुढं काय म्हटलं पहा 10 वचन. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे परत येईन. पहा त्या समयी तुझी बायको सारा पुत्रवती होईल. त्याच्या मागे डेऱ्याला दारी सारा हे ऐकत होती. And it said, And he said, I will certainly return to you according to the time of life, and behold, Sarah your wife shall have a son. Sarah was listening in the tent door which was behind him. आणि या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी मग तो म्हणाला, पुढच्या वसंत ऋतूत मी तुम्हाकडे परत येईन. पहा त्या समयी तुझी बायको सारा पुत्रवती होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. It says, I will certainly return to you according to the time of life, and behold, Sarah your wife shall have a son. And Sarah was listening in the tent door which was behind him. आणि या ठिकाणी पाहतो की अब्राम व सारा हे टोटल त्या ठिकाणी म्हातारे आहेत. And Abraham and Sarah were old. आणि ते म्हणतात की असे वयोवृद्ध झाले की त्यांच्याकडून संतान होणं अशक्य होतं. And they had passed the age of childbearing. आणि मग त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन काय म्हणतं पहा 14 वचनमध्ये काय म्हटलं 13 वचन. परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसले? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर पुत्र होणार काय? असे ती का म्हणाले? It says, And the Lord said to Abraham, Why did Sarah laugh, saying, Shall I surely bear a child since I am old? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? Is anything too hard for the Lord? स्वतः परमेश्वर म्हणत आहे की देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. सर्व काय काय आहे शक्य आहे. आणि मग ती हसली म्हणून या ठिकाणी पाहतो की देवाने त्यांना सांगितलं की देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही तर ती शक्य आहे. आणि मग 16 नंतर आम्ही पाहतो काय झालेलं आहे. नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे तोंडे करून चालले आणि अब्राहम त्यास बोलवीत गेला. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार ते अब्रामापासून लपवू काय? आमेन. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडं तोंड करून चालले आणि अब्राम त्यास बोलवीत गेला. परमेश्वर मी जे करणार ते अब्रामापासून लपवू काय? Then the men rose from there and looked towards Sodom, and Abraham went with them to send them away. And the Lord said, Shall I hide from Abraham what I am doing? आणि देव आपल्या सेवकाला कोणती गोष्ट लपवत नाही. हालेलुया. Lord does not hide anything from his servant. देव आपल्या सेवकाशी बोलतो. God talks to his servant. आम्ही पाहतो की नोहाच्या काळामध्ये ज्या जगाचा नाश करणार त्यास देव नोहाशी बोलला. And God spoke to Noah at the time here to destroy the earth. की या जगाचा मी नाश करणार आहे. That I'm going to destroy the earth. तसं त्याप्रमाणे या ठिकाणी परमेश्वर अब्रामाशी बोलत आहे. Similarly, God is speaking to Abraham. 18 वचन काय म्हणतं? कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र निश्चय होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवर सर्व राष्ट्रे धन्य होणार. Since Abraham shall surely become a great and mighty nation, and all the nations of the earth shall be blessed in him. कारण की अब्रामाच्या द्वारे अख्ख्या जगाला अख्ख्या देशाला आशीर्वाद प्राप्त होणार होता. म्हणून देव म्हटलं मी माझ्या सेवकापासून ही गोष्ट लपवू काय? Since through Abraham all the nations would be blessed, so Lord said, should I hide this thing from Abraham? आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की मी त्याच्याशी परिचय केला आहे की तो अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास परमेश्वराच्या मार्गाला लावून न्यायनीतीचे आचरण करण्याची आज्ञा द्यावी. For I have known him in order that he may command his children and his household after him, that they keep the way of the Lord to do righteousness and justice. आणि परमेश्वर अब्रामाशी जे बोलला ते त्यास प्राप्त करून द्यावे.
that the Lord may bring to Abraham what he has spoken to him. आणि मग पुढं परमेश्वराचे जे दूत आहे त्यांनी काय सांगितले आहे, मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा यांचा बोबाटा फार झाला आहे. And the Lord said, because the outcry against Sodom and Gomorrah is great. आणि त्या ठिकाणी पाहतो की सदोम आणि गमोरामध्ये खूप पाप वाढलं होतं And there was great sin in Sodom and Gomorrah. आणि त्याचा बोबाटा वाढला होता. And the outcry was great. आणि म्हणून त्यांच्या पातकाचा बोबाटा माझ्या कानी आला आहे, तशीच त्यांची करणी आहे काय की काय हे पाहावयास मी खाली जातो, तसे नसेल तर मला कळून येईल. I will go down now and see whether they have done altogether according to the outcry against it that has come to me, and if not, I will know. आणि स्वतः परमेश्वर त्या ठिकाणी जाऊन पाहणार आहे की खरोखर त्या लोकांचे पाप एवढे वाढलेले आहे का. And God himself is going to go down and see whether the outcry is accordingly. आणि तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालले झाले, पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा होता. Now they both angels left, but Abraham was standing still. आता त्या ठिकाणी निघालेले आहे आणि या ठिकाणी अब्राम त्या ठिकाणी परमेश्वरासमोर उभा आहे. And Abraham is still standing before the Lord. आणि मग या ठिकाणी इथून अब्रामाची प्रार्थना सुरुवात झालेली आहे. And the prayer of Abraham now begins from here. कारण की अब्रामाला माहीत होतं की माझा जो पुतण्या आहे तो लोट त्या ठिकाणी राहत आहे. Because Abraham knew that his nephew Lot is living in that place. त्याचं कुटुंब त्या ठिकाणी आहे. His family dwells there. आणि मग अब्राम 23 वचन काय म्हणतो वाचा. अब्राम जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनांबरोबर धार्मिकांचाही संहार खराच करणार काय. आमेन. आणि अब्राम जवळ जाऊन काय करतोय, रिक्वेस्ट करत आहे की तू दुर्जनाबरोबर धार्मिकाचा संहार खरंच करणार काय. And Abraham says and said, would you also destroy the righteous with the wicked? म्हणजे त्या ठिकाणी दुर्जन पण आहे आणि कोण आहे, धार्मिक पण आहे. पण अब्रामाची विनंती काय आहे की तिथं धार्मिक आलास तू वाचव, त्याचा बचाव कर. The request of Abraham is that you save the righteous people. आणि मग त्या ठिकाणी 24 वचन काय म्हणतो पहा. त्या नगरात 50 धार्मिक असले तर त्यांचा तू खास संहार करणार काय. आणि मग एक एक प्रार्थना रिक्वेस्ट करत आहे. पहिले दुर्जन आणि धार्मिक म्हटले आहे, मग नंतर अब्राम काय म्हणत आहे की 50 लोक जर त्या ठिकाणी असतील तर तू काय त्यांचा नाश करणार काय. And Abraham is requesting, and the second he says that if there were 50 righteous people within the city, would you still destroy it? मग त्यांच्यातल्या 50 धार्मिकासाठी त्या नगराचा तू गय करणार नाही काय. Would you also destroy the place and not spare it for the 50 righteous that were in it? आणि अब्राम परमेश्वराजवळ विनंती करत आहे. And Abraham is requesting. आम्ही पाहतो किती मोठं ते नगर असेल, पण तिथं 50 लोक तरी पाहिजे असं त्या ठिकाणी रिक्वेस्ट करत आहे. And no matter how great the nation, but for 50 people he is requesting to God. आणि मग परत तो म्हणत आहे की या प्रकारची कृती तुझपासून दूर राहो, धार्मिकाची आणि दुष्टाची सारखीच गती होईल, असा दुर्जनाबरोबर सज्जनाचा वध करणे तुझपासून दूर हो. Far be it from you to do such a thing as this, to slay the righteous with the wicked, so that the righteous should be as the wicked. Far be it from you. Shall not the judge of all the earth do right? पुन्हा एकदा तो तेच रिक्वेस्ट करत आहे. Again is requesting the same thing. की तू दुष्टाबरोबर धार्मिकाची काय गंती करणार आहे का. Do you count the righteous amongst all the wicked people? 26 वचन म्हणतं की परमेश्वर मला म्हणाला, सदोम नगरात 50 धार्मिक आढळले तर त्यांच्या कारणे मी त्या सगळ्या स्थलाची गय करेल. And the Lord said, if I find in Sodom 50 righteous within the city, then I will spare all the place for their sakes. म्हणजे तिथं 50 लोक जरी असतील, Even if there are 50 righteous people, धार्मिक लोक, righteous ones, तर त्या नगराची गय केली जाईल. that I will spare that place. मग पुढे असं म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणाला की अब्राम म्हणाला, पहा मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचा हिया करत आहे. And Abraham said, indeed now I am but dust and ashes, have taken it upon myself to speak to the Lord. आणि अब्राम अजून लीन होत चालला, नम्र होत चालला. स्वतःला त्यांनी एकदम देवासमोर खाली केलेला आहे. And Abraham humbled himself before the Lord. कारण की त्याला माहिती आहे की माझा जो लोट आहे पुतण्या, त्याचा बचाव झाला पाहिजे. Because he wanted his nephew Lot to be saved. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की कदाचित 50चं 5 उणे धार्मिक असेल
तर 5 सुने म्हणून तू सर्व नगराचा नाश करतील काय? Suppose there were five less than the 50 righteous, would you destroy all the city for lack of 5? तेव्हा तो म्हणाला, मला तेथे 45 आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही. So he said, if I find there 45, I will not destroy it. आणि 50 पासून हे गणित चालू झालेलं आहे. The math started from the number 50. खाली खाली येत आहे It started decreasing. आणि 50चे 45 झालेले आहे त्या ठिकाणी. And it became 45 from 50. आणि मग त्या ठिकाणी असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे की पुढं म्हटलेलं आहे की तो आपला आग्रह पुढे चालून पुन्हा म्हटले की तेथे कदाचित 40 आढळले तर तो म्हणाला 40 आढळले तर त्या 40 करता तसे करणार नाही. And he spoke to him yet again, suppose there should be 40 are found there. आणि मग आम्ही पाहतो की 50 45 झालेलं आहे. 45 आता किती आले? 40वर आले. It kept on decreasing from 50 to 45 to 40. आणि मग पुढे असं म्हटलं, मग तो म्हणाला, मी बोलतो याचा प्रभूला राग नाही यावा. ते कदाचित 30च आढळले तर तो म्हणाला, मला 30च आढळले तरी तसे मी करणार नाही. And then he said, let not the Lord be angry, and I will speak. Suppose 30 should be found there. So he said, I will not do it if I find 30 there. आम्ही या ठिकाणी पाहतो, Here we see, मग तो म्हणाला, पहा मी प्रभूशी बोलण्याचा या करत आहे, तेथे 20च आढळले तर. and again he says, indeed now I have taken it upon myself to speak to the Lord. Suppose 20 should be found there. आम्ही पाहतो 50चे 45 झाले, 45चे 40 झाले, 40चे आता 30 झाले, 30हून आता किती आलेले आहे? 20 आढळले तरी. तो म्हणाला, 20 आढळले तर त्या 20 करता मी त्यांचा नाश करणार नाही. And he said, I will not destroy it for the sake of 20. तो म्हणाला, प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदा बोलतो, तेथे 10च आढळले तर तो म्हणाला, 10 आढळले तर मी त्या 10 करता त्यांचा नाश करणार नाही. Again he said, let not the Lord be angry, and I will speak but once more. Suppose 10 should be found there. And he said, I will not destroy it for the sake of 10. आणि मग 10 नंतर आम्ही पाहतो की मग अब्रामाशी संभाषण संवत होताच आम्ही पाहतो की परमेश्वर तेथून निघून गेला आणि अब्राम आपल्या स्थानी परत आलेला So आहे. the Lord went his way as soon as he had finished speaking with Abraham, and Abraham returned to his आम्ही place. पाहतो की अब्रामाची जी भेट झाली आहे, 3 त्या ठिकाणी आले होते, परमेश्वर, 2 देवदूत. आता परमेश्वर निघून गेलेला आहे आणि 2 देवदूत हे सदोमाकडं निघालेले आहेत. And 2 angels went towards Sodom, and God went away from Abraham. आणि मग 19चं पहिलं वचन म्हटलेलं आहे, Chapter 19 verse 1 says, मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले. तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यास पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत लावून त्याने त्यास प्रणाम केला. Now the 2 angels came to Sodom in the evening, and Lot was sitting in the gate of Sodom. When Lot saw them, he rose to meet them, and he bowed himself with his face toward the ground. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो की लोटाच्या घरी ते गेलेले आहेत. And they went to meet Lot, आणि लोटाच्या घरी गेल्यानंतर त्या लोटाने त्याचं स्वागत केलेलं आहे and Lot welcomed the angels when they went, आणि त्यांच्यासाठी जेवणावळ केलेली आहे. and he offered food. आणि मग ते देवदूताला सांगितलेलं आहे लोटाने की तुम्ही आता रात्री इथंच विसावा घ्या. And he said, you should spend the night there. आणि या ठिकाणी पाहतो की ज्यावेळेस ते रात्री त्या ठिकाणी झोपले, And when they slept there that night, कारण की देवदूतांना पाहायचं होतं की खरं हे नगर असंच वाईट आहे का, because the angels wanted to see if this nation is really wicked. हे दुष्ट लोक आहे का. Are these really wicked people? आणि 9 वचन काय म्हणतो, 8 वचन, 6 वचनपासून. तेव्हा लोट दाराशी त्याचकडे गेला व त्याने आपल्या मागून कवाड लावून घेतले. तो म्हणाला, बांधहो, असले दुष्कर्म करू नका. पहा, माझ्या 2 मुली आहेत, त्यांनी अद्यापी पुरुष पाहिलेला नाही. मग मी त्यांना तुम्हाकडे आणू काय? तुमच्या नजरेस येईल तसे त्याजशी वर्तन करा, पण ह्या पुरुषास काही करू नका, का तर त्यास आसरा व्हावा म्हणूनच ते माझ्या छपराखाली आले आहेत. ते It says, verse 6 onwards, so Lot went out to them through the doorway, shut the door behind him, and said, Please, my brethren, do not do so wickedly. See now, I have 2 daughters who have not known a man. Please let me bring them out to you, and you may do to them as you wish. Only do nothing to these men, since this is the reason they have come under the shadow of my roof. आणि मग ते जे सगळे ते लोक होते ते लोटाच्या घराजवळ आले आणि ते
त्या देवदूताबरोबर व्यभिचार करण्यासाठी त्याला ते म्हणत होते की त्यांना बाहेर काढ. And all the people came to Lot's house, and they were trying to commit adultery, and they said, "Bring the angels out." आणि या ठिकाणी 11 वचन म्हणतं, Verse 11 says, आणि घराच्या दाराची जी लहान थोर मनुष्य जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून सोडिले. मग ती दार शोधून शोधून थकली. आमेन. it says, "And they struck the men who were at the doorway of the house with blindness, both small and great, so that they became weary trying to find the door." आणि त्या ठिकाणी पाहतो की तिथे इतकी दुष्टाई होते की आणि घराच्या दाराशी जी लहानपण आणि थोर मनुष्य जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून सोडले. मग ती दार शोधून थकली असं बायबल सांगतं. And there was so much wickedness that both even small and great were at the doorway of the house. आमेन. आणि मग या ठिकाणी पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये सांगते की ते पुरुष लोटास म्हणाले, आणखी येथे कोणी आहेत काय? तुझा जावई, तुझे पुत्र, तुझ्या कन्या आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल तर त्याच या स्थानातून बाहेर काढ. Then the men said to Lot, "Have you anyone else here, son-in-law, your sons, your daughters, and whomever you have in the city, take them out of this place." आणि त्या नगराचा आता नाश करण्याचा पूर्ण ठरलेला आहे. And it was destined to destroy the entire nation. आणि मग आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये सांगतं की लोटाला सांगितलं की तुझे जे कोणी नातेवाईक कोणी असेल ते सर्वांना तू इथून बाहेर काढ. It was said to Lot, "Take all your relatives and go out of this place." आम्ही पाहतो की त्यांनी 14 वचन काय म्हणतं पहा. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या कन्यांशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जावयास तो केवळ विनोद करीत आहेसे भासले. आमेन. So Lot went out and spoke to his sons-in-law who had married his daughters and said, "Get up, get out of this place, for the Lord will destroy this city." But to the sons-in-law he seemed to be joking. आणि त्यांना असं वाटलं की हे लोक काय करत आहे, हा विनोद करत आहे. And they thought he is joking. आणि आज सुद्धा आम्ही पाहतो की आम्ही ज्यावेळेस लोकांना सांगतो की प्रभू येशू येणार आहे आणि तेव्हा लोकांना सुद्धा विनोद असं वाटतं. Even today when we tell people that Jesus Christ is coming, they think we are joking. आणि नोहाच्या काळामध्ये नोहाने लोकांना सांगितलं की मोठा पाऊस पडणार आहे म्हणून तो जहाज तयार करत होता. And in times of Noah, he said to people, "There's going to be great rain," so he was preparing an ark. आणि त्यावेळेस पण त्यांना असं वाटलं की आत्तापर्यंत आम्ही पाऊस पाहिला नाही, हा काहीतरी विनोद करत आहे, असाच प्रकार त्यांना वाटलं. The people thought there has been no rain on the earth ever since, and he's joking. आणि या ठिकाणी पण आम्ही पाहतो की त्या नगराचा नाश होण्याची वेळ आली तरी त्यांना वाटतं की हा काय करत आहे, केवळ विनोद करत आहे. Similarly, they thought that he is joking. पुढं आम्ही पाहिलं की पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली यास घेऊन निघ, नाही तर या नगराचा पातकात तू भस्म होशील. When the morning dawned, the angels urged Lot to hurry, saying, "Arise, take your wife and your 2 daughters who are here, lest you be consumed in the punishment of the city." आणि या ठिकाणी पाहतो की पण तो दिरंगाई करू लागला तेव्हा परमेश्वराची करुणा त्याजवळ होती, म्हणून त्या पुरुषांनी त्याचा व त्याच्या बायकोचा आणि त्याच्या 2 कन्यांचा हात धरून त्यास ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. And while he lingered, the men took hold of his hand, his wife's hand, and the hands of his 2 daughters, and the Lord, being merciful to him, and they brought him out and set him outside the city. आणि हे अब्रामाने केलेले प्रार्थनेचं उत्तर होतं. And this is the answer to the prayer that Abraham prayed. की देवदूतांनी शेवटी त्यांचा हात पकडला That the angels took hold of their hands आणि त्यांना नगराच्या बाहेर काढलं. and brought them out of the city. की केवढी मोठी देवाची कृपा आहे पहा. It's such a great mercy of God. की अब्रामाने केलेली प्रार्थना, The prayer that Abraham prayed. 50, 40, 30, 20 आणि धार्मिक सर्व जे काय बोलला याचं हे उत्तर होतं. And it was the answer to all his prayer that he had prayed. या ठिकाणी पुढं पाहतो की त्यास बाहेर आणल्यावर दूत त्यास म्हणाला, आपला जीव घेऊन पळ, मागे पाहू नको, तळवटीच्या कोठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तू भस्म होशील. तेव्हा लोट त्यास म्हणला, हे प्रभू, नको, पहा, या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे, माझा जीव वाचला, ही तुझी मजवर अपार दया झाली आहे. मला डोंगराकडे पळून जावणार नाही, न जाणं मजवर हे अरिष्ट येऊन मी मरून जाईल. It says,
So it came to pass when they had brought them outside that he said, "Escape for your life. Do not look behind you, nor stay anywhere in the plain. Escape to the mountains, lest you be destroyed." Then Lot said to them, "Please know, my lords, indeed now your servant has found favor in your sight, and you have increased your mercy, which you have shown me by saving my life. But I cannot escape to the mountains, lest some evil overtake me and I die." आणि मग या ठिकाणी पाहतो की त्याला सांगितलं की तू इथून पळून जा, जोपर्यंत तू तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत मी या नगराचा नाश करणार नाही. And they said, "Go to the mountains, don't look behind. Until you go there, I will not destroy the city." आणि मग 23 वचन काय म्हणतं पहा. सोरात जाऊन पोहोचतो तो पृथ्वीवर सूर्योदय झाला. The sun had risen upon the earth when Lot entered Zoar. पुढं तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधक व अग्नियांचा वर्षा आकाशातून केला, आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि त्याचे जमिनीत उगवलेले सर्व काही यांचा त्याने विध्वंस केला. पूर्ण त्या ठिकाणी नाश केलेला आहे. It says, "Then the Lord rained brimstone and fire on Sodom and Gomorrah from the Lord out of the heavens, and so he overthrew those cities, all the plain, all the inhabitants of the cities, and what grew on the ground." आणि आम्ही पाहतो की परमेश्वराने आकाशातून अग्नी आणि गंधक या ठिकाणी वर्षाव केलेला आहे. And Lord rained brimstone and fire, आणि त्या ठिकाणी सर्व काय भस्म झालेलं आहे. and everything was consumed. पण या ठिकाणी आम्ही पाहतो की 26 वचन काय म्हणतं पहा. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे वळून पाहत राहिली, तो ती मिठाचा खांब झाली. ती मिठाचा खांब झाली. त्यांना सांगितलं होतं की मागं वळून पाहायचं नाही, आणि मग तिने काय केलेलं आहे, मागं वळून पाहिली. मागं का वळाली ती, तिचं सर्व मन त्या घरासाठी होतं. हालेलुया. कधी कधी आम्ही पाहतो की आमचं मन जे आहे ते असं डायवर्ट होतं नाही का. चर्चमध्ये आल्यानंसुद्धा आमचं लक्ष सगळं घराकडं असतं नाही का. या ठिकाणी लोटाची जी बायको आहे आणि तिचं सारं लक्ष जे आहे ते कुठं होतं, तर आपल्या घराकडं होतं. घरामध्ये काही वस्तू असतील, काय असतील, तिला त्याची आठवण झाली असेल आणि म्हटली की एकदा शेवटला वेळ तरी आपण त्या घराकडं पाहू. पण आम्ही पाहतो की त्या ठिकाणी तिचा नाश झाला आहे, आणि तो जो मिठाचा खांब आहे तो आजपर्यंत येथे आहे. And his wife looked back behind him, and she became a pillar of salt. Her heart was at the place of home, and she looked back, and she became a pillar of salt, which is there to this day. आम्ही पाहतो की या ठिकाणी 29 वचन काय म्हणतो पहा. या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्रामाची आठवण केली, आणि लोट राहत होता तेथल्या नगराचा विध्वंस करीतेवेळी लोटाला त्या प्रलयातून बाहेर काढिले. आमेन. And it came to pass when God destroyed the cities of the plain that God remembered Abraham and sent Lot out of the midst of the overthrow when he overthrew the cities in which Lot had dwelt. आणि आम्ही पाहतो की लोटाचा त्या प्रलयातून देवाने बचाव केलेला आहे. And God saved Lot from that overthrow. आणि अशा प्रकारे पाहतो की अब्रामाने जी केलेली प्रार्थना होती, And the prayer that Abraham prayed, आणि आम्ही पाहतो की किती वेळ तरी अब्रामाने ती रिक्वेस्ट केली असेल आम्ही पाहतो. and Abraham requested many times to the Lord. आणि त्या प्रार्थनेच्याद्वारे लोट आणि त्याच्या 2 मुली त्या ठिकाणी पाहतो की वाचलेल्या आहेत. And because of the prayer of Abraham, Lot and his 2 daughters were saved. आणि परमेश्वराने या प्रकारे त्यांची काय केलेलं आहे, बचाव केलेला आहे. And in this manner, Lord saved them. फक्त अब्रामाच्या प्रार्थनेच्याद्वारे. Only because of the prayer of Abraham. आम्ही पण या ठिकाणी दर शुक्रवारी या ठिकाणी प्रार्थनेला येतो. We come every Friday in this place to pray. फास्टिंग प्रेयर असते. There's a fasting prayer. अनेकांसाठी आम्ही प्रार्थना We pray for करतो, many people, आणि देव त्या प्रार्थनेचं आम्हाला उत्तर देतो. and God answers our prayers. आणि अनेक साक्ष या ठिकाणी घडलेले आहेत. There are many testimonies that have occurred. पहिले इतिहास 1 Chronicles 4 अध्याय 9 वचन. याबेस आपल्या भाऊबंधांमध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलकाचा विस्तार वाढविशील, आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला.
Amen. It says in 1 Chronicles 4, 9 and 10, Now Jabez was more honorable than his brothers, and his mother called his name Jabez, saying, Because I bore him in pain. And Jabez called on the name of called on the God of Israel, saying, Oh, that you would bless me indeed, and enlarge my territory, that your hand would be with me, and you would keep me from evil, that I may not cause pain. So God granted him what he requested. याबेस हा आपल्या भाऊबंदामध्ये फार प्रतिष्ठित होता. And Jabez was more honorable than his brothers. आम्ही पाहतो की हे पहिले जे शब्द वापरलेले आहे The first word that is used, तो आशीर्वादित झाल्यानंतरचा शब्द आहे. this is the word after he was blessed. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्याच प्रसवता मला फार क्लेश झाले. And his mother named him Jabez because she said, Because I bore him in pain. आणि ज्यावेळेस तो आपल्या मातेच्या उदरामध्ये होता त्यावेळेस त्याच्या आईला खूप क्लेश आणि दुःख झाले. And Jabez's mother bore him in lot of pain. कदाचित त्या काळामध्ये तिला अन्न मिळालं नसेल. Maybe in those days she did not receive food enough. शारीरिक वेदना झाल्या असतील. She would have been in physical pain. आणि या सर्व गोष्टीमुळे तिने काय केलेलं आहे तर त्याचं नाव याबेस ठेवलेलं आहे. Because of all this, she named him Jabez. आणि याबेस या शब्दाचा अर्थ आहे दुःख, क्लेश आणि यातना. The meaning of the name Jabez is pain, diseases. आणि मग त्याद्वारे याबेसला माहिती आहे की माझं जे नाव आहे आणि त्या नावामुळे मला सर्व काही जे माझ्या आईने जे पाहिलेलं आहे त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये पुन्हा होणार. And he thought that all the things that his mother has seen that is going to happen in his life again. आणि मग याबेसाने आम्ही पाहतो की इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा. And Jabez called on the God of Israel, saying, तू माझे खरोखर कल्याण करशील. Oh, that you would bless me indeed. आणि मग याबेसाची पहिलीच प्रार्थना होती की हे देवा मला तू आशीर्वादित कर. His first prayer was, God bless me. कारण त्याला माहिती आहे की मला आता आशीर्वादाची गरज आहे. Because he knew I need blessings. कारण की ज्या गोष्टी माझ्या आईने त्रास आणि सहन केलेल्या आहेत त्या माझ्या जीवनामध्ये नको. Because all the things that his mother endured, he did not want them in his life. म्हणजे जे शाप आलेले त्याच्यावर ते सर्व शाप All the curses that were upon him, ते फक्त देवच काढू शकतो. only God can remove those. मला त्या क्लेशातून त्या त्रासात राहायचं नाही. I do not want to go through that affliction. आणि म्हणून त्यांनी काय केलं आहे म्हटलं की प्रार्थना केलेली आहे. And that is why he prayed. आणि मराठीमध्ये इथं कल्याण म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये तिथं ब्लेस म्हटलेलं आहे. It's called bless. आणि म्हणून आपण सर्वांनी रोजच्या दिवशी देवाजवळ ही प्रार्थना केली पाहिजे की हे देवा तुम्हाला ब्लेस कर. हालेलुया. Every day we should pray that, oh God, bless me. रोज आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करू त्यावेळेस प्रार्थनेमध्ये हा शब्द आम्ही वापरला पाहिजे. Every day when we pray, we should definitely use this word. की देवा मला तू आशीर्वादित कर. That Lord bless me. तू मला आशीर्वादित कर. That you bless me. आणि निश्चित देव आमचा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. And definitely God is a God who blesses us. आणि मग पुढं म्हटलेलं आहे की माझ्या मुलकाचा विस्तार वाढवशील. And enlarge my territory. म्हणजे आमच्या ज्या कनाती आहेत ते वाढल्या पाहिजे. All our hedges should be expanded. आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्याच्यापेक्षा आम्ही थोडं बाहेर निघालं पाहिजे. We should come out of the place that we are currently living in. आमचं जीवन हे लिमिटेड नसावं. Our life should not be limited. कारण की देव हा देणारा देव आहे. Because our God is a giver. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाजवळ मागतो When we ask to God, देव निश्चित आमच्या कनाती वाढवतो. God definitely enlarges our आम्ही boundaries. पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे. There is an example in the scripture. अलिशा आणि त्याचे जे शिष्य होते Elisha and his disciples. आणि ते म्हटले की आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत आता खूप हे छोटं आहे. They said, we are living in a place that is very small. आणि आम्हाला ते आता वाढवलं पाहिजे. And we need to enlarge it. त्यासाठी आम्ही ज्याच्यातून जाऊन लाकडं आणायची आहेत आम्हाला जंगलातून जाऊन. We want to bring woods from the wilderness. जेणेकरून आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत ते वाढलं पाहिजे. So that where we live, that should be enlarged. आणि आम्ही सुद्धा देवाजवळ हीच प्रार्थना केली पाहिजे की आमच्या कनाती ज्या वाढल्या पाहिजे. आमचं जे लिमिटेड जीवन आहे त्याच्यातून आम्ही बाहेर पडलं पाहिजे. We should also pray to Lord to enlarge our territories. आणि मजवर कोणते अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील. That your hand would be with me, that you would keep me from evil.
कोणतेही अरिष्ट. Any evil. अरिष्ट या शब्दाचा अर्थ The meaning of the word evil, अचानक आलेलं संकट. sudden danger. आम्हाला ते माहीत नसणार We do not know that. आणि असं अचानक आमच्या जीवनामध्ये येईल. And something so sudden comes in our life. आणि म्हणून हा जो याबेस आहे ती प्रार्थना करत आहे की कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. And Jabez is praying that your hand would be with me, that you would keep me from evil, that I may not cause pain. म्हणजे तू आमच्या संगती राहिला तर जरी अरिष्ट आले तरी तू आम्हाला त्या अरिष्टातून सोडवणार आहे. When you are with us, even if we face any evil, you will deliver me. आम्ही पाहतो की अरिष्ट येणारच. Evil things would come. आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारामध्ये पाहतो की प्रभू येशू आणि शिष्य तारामधून जात होते. And in the New Testament, Jesus and his disciples were traveling to the boat. आता येशूच त्यांच्या संगती आहे Now Jesus was with them, आणि तरी त्या ठिकाणी संकट आलेलं आहे. and still there was a storm there. आणि ते येशूचे जे 75% जे शिष्य आहेत ते सर्व मच्छवारे आहे. And 75% of his disciples were all fishermen. आणि त्यांना समुद्राचा सुद्धा अनुभव आहे. And they have the experience of the sea. रोज ते समुद्रात जाणारे आहे. They used to go into the sea every day. पण ही जी स्थिती आहे ती त्यांनी कधीच पाहिली नव्हती. But they had not seen such a situation. एवढं मोठं संकट त्यांच्या जीवनामध्ये आलं. There was such a great storm in their lives. आणि मग त्या ठिकाणी कोण आहे? येशू आहे. And there was Jesus in the boat. आणि त्या ठिकाणी पेत्र म्हणत आहे की प्रभू आम्ही मेलोच असं म्हणतो तो. Peter says, we will die. म्हणजे त्याला असं वाटलं की आता या समुद्राच्या तुफानातून आम्ही वाचणार नाही आणि मरणापर्यंतचे शब्द बोलला तो. And Peter thought that he would not be saved from this storm and that he would die. आणि मग त्या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानी त्या ठिकाणी त्या वाऱ्याला समुद्राला धमकावलेलं आहे. And we see Jesus commanded that storm and the strong winds. आमच्या जीवनामध्ये अनेक संकटे येतील. There are many tribulations in our life. येशू आमच्या जीवनामध्ये असेल Jesus is with us, आणि त्या सर्वातून देव सोडवायला आम्हाला समर्थ आहे. and he is able to deliver us from them all. आणि म्हणून या ठिकाणी यावेसने केलेली प्रार्थना आहे. Here it is a prayer from Jabez. आणि तो म्हणतो त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. And God granted him what he requested. आणि सर्व काही त्यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे मागितलेलं आहे. He requested everything according to the will of God. आणि म्हणून देवाने काय केलेलं आहे? त्याला तो वर दिला असं बायबल सांगतं. And that is why God granted him what he had requested. अजून एक आपण उदाहरण पाहूया. Let us see one more example. दुसरे राजे 2 Kings 8वा अध्याय 8वा अध्याय. आठवा अध्याय पहिलं वचन. ज्या स्त्रीच्या मुलास आलिशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर होईल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठविणार आहे व तो या देशात 7 वर्ष चालू राहावायचा आहे. आमेन. says, Then Elisha spoke to the woman whose son he had restored to life, saying, Arise and go, you and your household, and stay wherever you can, for the Lord has called for a famine, and furthermore it will come upon the land for 7 years. सॉरी माझं चुकलेलं आहे. सॉरी दुसरे राजे आणि 6वा अध्याय 8 पासून. 2 Kings 6:8. मग आरामाच्या राजाने इस्रायलाबरोबर युद्ध आरंभिले. त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सांगून पाठविले, सावध राहा, अमुक अमुक ठिकाणी जाऊ नको, तेथे आरामी लोक चढाई करून येणार आहेत. तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको अशी सूचना इस्रायलाच्या राजा देवाच्या माणसाने केली होती तेथे त्याने लोक पाठवले. असा आपला बचाव त्याने एक दोनदाच नव्हे तर अनेकदा केला.
यावरून आरामाच्या राजाचे मन संतापले. त्याने आपल्या सेवकास बोलावून विचारले, आपल्यातला कोण इस्रायलाच्या राजाचा पक्षाचा आहे हे तुम्ही मला दाखवून देणार नाही काय? त्याच्या एका सेवकाने त्यास सांगितले, माझे स्वामीराज, असा कोणी नाही, पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्रायलाचा संदेष्टा आलिशा इस्रायलाच्या राजास कळवितो. आमेन. आणि मग या ठिकाणी पाहिलं की आरामाचा जो राजा आहे त्यांनी इस्रायलावर युद्ध आरंभले आहे. And the king of Syria was making a war against Israel. आणि तो ज्या ज्या गोष्टी करत होता त्या सर्व आलिशाला कळत होतं. And all the things he was doing, Elisha knew that. आणि मग आलिशा इस्रायलच्या राजाला तसं सांगत होतं. And Elisha was telling the king of Israel as accordingly. आणि मग त्याचा तो बचाव करत होता. And he was saving him. आणि मग आरामाच्या राजाला वाटलं की आम्ही ज्या काय कुयुक्त्या करतो ते सर्व गोष्टी कसं काय त्यांना समजतात. And the king of Aram thought, how do they know whatever we are thinking? 12 वचन काय म्हणतो? Verse 12. त्याच्या एका सेवकाने त्याला सांगितले, माझे स्वामीराज, असा कोणी नाही, पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्रायलातला संदेष्टा आलिशा इस्रायलाच्या राजास कळवितो. Amen. It says in verse 12, and one of his servants said, None, my lord, O king, but Elisha the prophet, who is in Israel, tells the king of Israel the words that you speak in your bedroom. आणि मग आम्ही पाहतो की त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याच्या एका सेवकाने त्यास सांगितले की स्वामीराज, असा कोणी नाही, पण आपण शयनगृहात बोलतो ते शब्द इस्रायलाच्या संदेष्टा आलिशा हा इस्रायलाच्या राजास कळवतो. One of his servants said, None, my lord, O king, but Elisha the prophet, who is in Israel, tells the king of Israel the words that you speak in your bedroom. म्हणजे त्याच्या मनामध्ये ज्या काही कुयुक्त्या तो करतो ते सगळं आलिशाला कळत होतं. Whatever plans he's making in his heart, Elisha knew them all. आणि या ठिकाणी पाहतो की त्याने म्हटले की तो कोठे आहे ते पहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्यास पकडून आणतो, आणि मग तो दोथान येथे आहे अशी त्यास बातमी लागली. So he said, Go and see where he is, that I may send and get him. And it was told him, saying, Surely he is in Dothan. आणि मग त्याला पकडण्यासाठी त्यांनी लोक पाठवलेले And आहे. he sent men to get him. सकाळी देवाच्या माणसाला सेवक उठून बाहेर आला तेव्हा आम्ही पाहतो की 14 वचन, तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर घेऊन मोठे सैन्य पाठवले आणि त्यांनी रातोरात येऊन नगर वेढले. Verse 14, Therefore he sent horses and chariots and a great army there, and they came by night and surrounded the city. आणि पूर्ण आलिशाला आता आणि त्या शहराला त्यांनी घेरलेला आहे. And they had surrounded Elisha with a great army. आणि पुढे आम्ही पाहतो की 15 वचन, सकाळी देवाच्या माणसा जो सेवक आहे गेहजी बाहेर उठून आला तेव्हा सैन्याचे घोडे व रथ यास नगरात वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. And when the servant of the man of God arose early and went out, there was an army surrounding the city with horses and chariots, and his servant said to him, Alas, my master, what shall we do? आणि तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी हाय आता आपण काय करावे? And he said to his master, Alas, my master, what shall we do? आणि तो घाबरून गेला. And he was scared. त्यांनी सगळं ते सैन्य पाहिलं He saw all the army. आणि आपल्या स्वामीला म्हणतो की आपण आता काय करावे? And he said to his master, What shall we do? आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे Further it says, 16 वचन, तो म्हणाला, भिवू नको, त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. So he answered, Do not fear, for those who are with us are more than those who are with them. आलिशा आपल्या सेवकाला सांगत आहे. Elisha is telling his servant. आणि मग आलिशाने प्रार्थना केलेली आहे. And then Elisha prayed. आलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, आलिशाच्या भोवतालचा जो डोंगर आहे अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. It says, And Elisha prayed and said, Lord, I pray, open his eyes that he may see. Then the Lord opened the eyes of the young man, and he saw, and behold, the mountain was full of horses and chariots of fire all around Elisha. आणि आलिशाने त्या शत्रूसाठी प्रार्थना केली नाही And Elisha did not pray for the enemy, की मला या ठिकाणी पूर्ण लोकांनी घेरलेलं आहे. that everybody has surrounded me. आलिशाने कोणासाठी प्रार्थना केली आहे? Who did Elisha pray for? त्याचा जो सेवक आहे For his servant, गेहजी, त्याच्यासाठी प्रार्थना for his केली. servant Gehazi, या तरुणाचे तू डोळे उघड. that Lord open his eyes. काय ते तो आंधळा होता का? Was he blind?
पण त्याचे आत्मिक डोळे बंद होते His spiritual eyes were closed. की देव अलिशा बरोबर आहे. That God is with Elisha. आणि मग या ठिकाणी पाहतो की अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वराचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सोबतचा जो डोंगर आहे, अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. And Elisha prayed and said, Lord, I pray, open his eyes that he may see. Then the Lord opened the eyes of the young man, and he saw, and behold, the mountain was full of horses and chariots of fire all around Elisha. म्हणजे जे आरामी लोकांचे जे रथ आणि घोडे होते त्याच्यापेक्षा दुप्पट या ठिकाणी होते. The horses and chariots that the Armenians had, the twice of them was with Elisha. आणि या ठिकाणी पाहतो की आरामी लोक अलिशावर चालून आले तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली की या लोकास आंधळे कर. अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यास आंधळे केले. So when the Armenians came down to him, Elisha prayed to the Lord and said, Strike this people, I pray, with blindness. And he struck them with blindness according to the word of Elisha. आणि अलिशा त्यास म्हणाला, हा नव्हे तो रस्ता व हे नवे शहर, माझ्या मागून या. म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहात त्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. आणि मग तो त्या शमरुनात घेऊन आला. Now Elisha said to them, This is not the way, nor is this the city. Follow me, and I will bring you to the man whom you seek. But he led them to Samaria. आणि मग त्या ठिकाणी आल्यावर त्यांचे डोळे उघडलेले आहेत. And he opened his eyes when they reached there. अलिशाच्या लोकांना वाटलं की यांना आपण मारून टाकू आता. And the Armenians thought that we'll kill him. अलिशाचे लोक म्हणजे इस्रायल लोक. The Israelites thought that we will kill him. पण अलिशा म्हटलं यांना मारायचं नाही. But Elisha said that we should not kill them. यांना खाऊ पिऊ घाल Let us feed them आणि त्यांना परत जाऊ दे. and let them go back again. कारण की त्यांनी देवाचं सामर्थ्य पाहिलं होतं. Because they had seen the strength of might of God. देवाचा जो सेवक आहे त्याचं सामर्थ्य पाहिलं होतं. They had seen the might of the आणि म्हणून might of God. अलिशाने त्यांना पुन्हा जाऊन म्हणजे ते जाऊन त्या ठिकाणी देवाचं गौरव करतील. And so Elisha let them go so that they will praise the Lord. आणि या प्रकारे देवाने ज्या सेवकांच्या आणि भरपूर माझ्याकडं असे उदाहरणं आहेत, पण आपल्याकडं वेळ नसल्यामुळं आपण या प्रार्थनेमध्ये जाऊया. Let us go into the prayer.